अब उत्तर प्रदेश में आएंगे, जो इन्होंने ओबीसी की महिलाओं को आरक्षण नहीं दिया है, जो मना कर दिया, तो अब इनको ओबीसी की जो महिलाएं हैं जिनको आरक्षण का अधिकार था, उनको इनका आक्रोश देखना पड़ेगा। विधेयक बिल पास नहीं हो सका जो बहुमत। देखिए, महिलाओं के आरक्षण के लिए लाया गया संविधान संशोधन का विधेयक आज जिस तरह महिला बिल ये 2023 में पारित हुआ था, लेकिन इन्होंने बहुत बड़ा पाप किया है। 24 में महिला बिल लागू नहीं, आरक्षण लागू किया नहीं तो एग्जिस्टिंग 543 पे महिला आरक्षण लागू होता। आज जो बिल है वो डिलिमिटेशन का डिफीट हुआ है। पहली बार इस सरकार को हार के सामने जाना पड़ा, उनके चेहरे देखने लायक थे और थर्ड मेजॉरिटी उनको नहीं मिल पाई। और आज डिलिमिट हम बार बार मांग कर रहे थे कि आरक्षण बिल को मत जोड़िए, लेकिन ये जो पाप किया है, अन्याय, वो उन्होंने देश की महिलाओं पे किया है और आज उनको भुगतना पड़ेगा। 2/3 मेजॉरिटी नहीं मिल पाई, बीजेपी सरकार की डिफीट हुई। डिलिमिटेशन जो देश की अखंडता को धोखे में डाल रहा था, वो बिल आज डिफीट हुआ। जो देश को तोड़ने की कोशिश कर रहे हैं वो उनके खिलाफ गया है, बिल डिफीट हो गया है और ये बीजेपी के अंत की शुरुआत है। तर विरोधकांचा सातत्याने हाच महत्त्वाचा आरोप आहे की 2027च्या जनगणनेपर्यंत एकतर थांबणं गरजेचं होतं, डिलिमिटेशनला म्हणजेच मतदार संघांच्या पुनर्रचनेला महिला आरक्षणाच्या विधेयकाशी जोडलं जाऊ नये, कारण त्याच्या आडून राजकारण केलं जात आहे। सत्तेची खुर्ची कुठेतरी आपल्या हातात ठेवण्यासाठी हे राजकारण होत आहे सत्ताधाऱ्यांकडनं, असं सातत्याने विरोधक म्हणतायत। आणि आज हे विधेयक मंजूर न झाल्यामुळे सत्ताधारी सध्या मकरद्वारापाशी आंदोलन करतात, त्याची दृश्य आपण बघतोय। मुळात आज लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जे घटना दुरुस्ती विधेयक आणण्यात आलेलं होतं ते नामंजूर झालं। या विधेयकाच्या बाजूने 298 मतं पडली आणि विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडली। 2/3 अशी त्याच्यामध्ये बहुमताची आकडेवारी अपेक्षित होती, परंतु ते सत्ताधाऱ्यांना जमलं नाही आणि त्यामुळे हे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झालं। अर्थातच हा एक मोठा धक्का सत्ताधाऱ्यांना मानला जातोय। त्यानंतर उर्वरित 2 विधेयकं सुद्धा सरकारने लगेचच मागे घेतली। राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया देताना म्हणलं की 2023 सालीच विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी मिळून महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर केलेलं आहे, त्यामुळे त्या विधेयकाला आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा लागू करण्याचं एक पद्धतीने आव्हानच सरकारला त्यांनी दिलं। आणि त्याचबरोबर प्रियंका गांधी यांनी सुद्धा आपलं मत देताना आज 352 हा आकडा अपेक्षित होता सरकारला हे विधेयक मंजूर करून घेण्याच्या दृष्टीने, परंतु 298च मतं विधेयकाच्या बाजूने पडली आणि 230 विधेयकाच्या विरोधात पडली। खरं तर 292चं संख्याबळ आहे सत्ताधाऱ्यांचं, त्यामुळे 6 ही वरची आकडेवारी कुठून आली हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। त्याच्यावर सुद्धा नक्कीच विवेचन होईल, परंतु अशा पद्धतीने हे बिल नामंजूर झाल्यावरती लगेचच सरकारने 2 उरलेली विधेयकं लगेचच मागे घेतली। आणि त्यानंतर जो आरोप गेले 2 दिवस चर्चेच्या दरम्यान सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने विरोधकांवरती होत होता की तुम्ही महिलांच्या विरोधामध्ये तुमची वर्तणूक आहे, तुमचे मुद्दे आहेत आणि महिला आरक्षणाच्या विरोधात तुम्ही तुमची भूमिका घेताय, त्याला अनुसरूनच आता मकरद्वारापाशी सत्ताधाऱ्यांचं आंदोलन चाललंय आणि ते विरोधकांचा निषेध करतायत। परंतु विरोधकांचं सातत्याने हेच म्हणणं आहे की 2023 सालीच मोठ्या बहुमताने सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी मिळून महिला आरक्षण विधेयक पास केलेलं आहे, त्यामुळे हा आरोप खोटा आहे। आणि आता आपण पाहणार आहोत 0 आवर।